रिलेशनल डेटाबेस मॉडेल. आता रिलेशनल डेटाबेस मॉडेल आपला नवीन चॅप्टर आहे. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला रिलेशनल डेटाबेस आहे, रिलेशनल डीबीएमएस बोलतो किंवा आरडीबीएमएस बोलतो आपण त्याला, ह्याबद्दलची माहिती आपल्याला बघायची आहे की नक्की आरडीबीएमएस कन्सेप्ट काय आहे, त्यामध्ये ते कसं वर्किंग होतं. ओके, ह्यामध्ये वेगवेगळे कन्सेप्ट आहेत, त्या बघायचे आपल्याला. तर त्यामध्ये पहिली कन्सेप्ट आहे ती आहे, तुम्हाला डीबीएमएस ची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की डीबीएमएस मध्ये काय आहे, की डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम काय आहे, डेटाबेस काय आहे, हे सगळं माहिती असेल. त्यानंतरची पुढची कन्सेप्ट आहे ती आहे आरडीबीएमएस. त्याच्या अगोदर आपण रिलेशनल स्केमा म्हणजे काय ते बघूया. तर रिलेशनल स्केमामध्ये काय त्यांनी रिलेशनल डेटाबेस ही कन्सेप्ट दिला की इट इज वॉज पर्पज बाय EF कॉड इन 1970. 1970ला डॉक्टर EF कॉड जे काय सायंटिस्ट होते त्यांनी काय केलेलं आहे, त्या रिलेशनल डेटाबेसचा काय लावलेला शोध लावले आहे किंवा त्याचे कन्सेप्ट ह्या त्यांनी काढलेले आहे की रिलेशनल डेटाबेस कसा असतो तुमचा किंवा ते कसं वर्किंग करेल, त्याचे रूल्स काय आहेत, की आपण EF कॉडचे रूल्स बघितलेले डीबीएमएस बद्दलचे. बरोबर आहे की डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये म्हणजे 13-12 रूल्स आपण बघितलेले. बरोबर आहे, मॉडेलच्या मध्ये वगैरे. तर ते EF कॉडचं आरडीबीएमएस मध्ये पण आपण काय बघणार आहोत, कन्सेप्ट बघणार आहोत. So it has since become the dominant database model for commercial applications, and today there are many commercial relational database management systems such as RDBMS, such as Oracle, IBM, Microsoft SQL. There are also many free open source RDBMS such as MySQL, MSQL, MiniSQL, Embedded JavaDB, Apache Derby. आता हे काय वेगवेगळ्या आरडीबीएमएस ज्या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहेत, हे प्रत्येकाचे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे. आता जसं की मायक्रोसॉफ्टने काढलेलं आहे एसक्यूएल आहे, एसक्यूएल जे सर्व्हर आहे ते मायक्रोसॉफ्टने डेव्हलप केलेलं आहे. त्यानंतर आयबीएमचं स्वतःचं डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे, त्याला काय बोलतो IBM DB2. ओके, हे नाव आहे त्याचं. ओरॅकलचं एक आहे, ओरॅकल वाल्यांचं स्वतःचं डीबीएमएस आहे, जी सिस्टीम आहे जी आपण यूज करतो. त्यापेक्षा वेगळं आणखी MySQL आहे, जे ओपन सोर्स फ्री सॉफ्टवेअर आहे, जे ज्याने आपण काय करू शकतो. त्या दिवशी आपण प्रॅक्टिकल बघितलेलं आहे, ते MySQL मधनं बघितलं. बरोबर, जे काय फ्री आहे. बरोबर, ते MySQL एक आरडीबीएमएस. मग ह्या वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत, ते वापरून तुम्ही काय करू शकता, या आरडीबीएमएस काय करू शकता, यूज करू शकता. अपाची आहे जावाचं. त्यानंतर नेक्स्ट आहे की रिलेशनल डेटाबेस ऑर्गनायझेस डेटा मॉडेल डेटा इन टेबल्स. A table is made up of rows and column. A row is called as record and column is called as field or attribute. आता तुम्हाला सांगितलेलं मी की रिलेशनल डेटाबेस म्हणजे काय, डेटाबेस म्हणजे काय हे माहिती पडलेलं आपलं की त्या डेटाबेस मध्ये काय असतात, रोज असतात, कॉलम्स असतात. आता ह्यांच्यातलं रिलेशन्स हे मेंटेन करणं किंवा काय गोष्टी आहेत त्या आपण आरडीबीएमएस मध्ये बघतो, किंवा त्यांची कनेक्टिव्हिटी असेल, त्यांच्यात काय वेगवेगळ्या कन्सिस्टन्सी रिडंडन्सी वगैरे असतात त्या होऊ नये, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो आरडीबीएमएस मधनं बघत असतो. आता आरडीबीएमएस मध्ये काय काय असतं, टेबल मध्ये काय असतात, रो आणि कॉलम असतात. रो म्हणजे काय तुम्हाला सांगितलं की टप्पल किंवा रेकॉर्ड पण त्याला बोलतात रोला, आणि कॉलमला काय बोलतात तर फील्ड किंवा ऍट्रिब्यूट. ओके, हे लक्षात ठेवा की कधी कधी चुकून शब्द येतो किंवा शब्द येतो तो तोंडातून की रेकॉर्ड और फील्ड मीन्स कॉलम, हे लक्षात ठेवा, आणि रो मीन्स record. So database table is similar to the spreadsheet. However, the relationship that can be created among the tables enable a relation database or efficiency to store huge amount of data. तर ह्या डेटाबेस मध्ये काय जस्ट लाईक स्प्रेडशीट सारखं असतं, त्यामध्ये काय असतो, डेटा असतो स्टोर केलेला, खूप प्रमाणातला डेटा काय असतो त्या ठिकाणी स्टोर असतो, जो रो आणि कॉलमच्या फॉर्मॅट मध्ये काय असतो, स्टोर असतो. A language called SQL, that is structured query language, was developed to work with relational database. एक लँग्वेज आहे जी की एसक्यूएल आहे, ती कशाला डेव्हलप केली आहे की रिलेशनल डेटाबेस बरोबर तुम्हाला काम करता यावं त्यासाठी त्याने काय केलेली आहे, डेव्हलप केलेली आहे, जी की आपण प्रॅक्टिकल साठी आपण वापरतो. एसक्यूएल दॅट इज अ स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. ही प्रोग्रामिंग लँग्वेज पेक्षा डिफरंट लँग्वेज आहे, ही क्वेरी लँग्वेज आहे, शब्दातच आहे त्याच्या क्वेरी लँग्वेज. जसं की तुमचं जावा आहे, C++ आहे, ह्या लँग्वेज मध्ये काय ह्या वेगळ्या आहेत, ह्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत, त्यामध्ये तुमचं फंक्शन आलं, क्लास आलं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. पण ह्या एसक्यूएल मध्ये तशा गोष्टी नाही आहेत. एसक्यूएल इज अ क्वेरी लँग्वेज, ह्यामध्ये वेगवेगळ्या क्वेरीज असतात, जसं की इन्सर्टची आहे, अपडेटची आहे, सिलेक्टची आहे, मॉडिफायची आहेत. ह्या सगळ्या क्वेरीज काय असतात त्या एसक्यूएल मध्ये आहेत, म्हणून हिला काय बोलतात क्वेरी लँग्वेज आहे, जी आरडीबीएमएस साठी काय केली जाते, आरडीबीएमएस मध्ये वर्क करण्यासाठी काय केली जाते, यूज केली जाते. सो आरडीबीएमएस इज यूज टू मॅनेज रिलेशनल डेटाबेस. सो रिलेशनल डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ ऑर्गनाइज्ड सेट ऑफ tables from which
डेटा कॅन बी ऍक्सेस इझिली. आरडीबीएमएस काय केला तो तुमचा रिलेशनल जो काय डेटाबेस आहे तो मॅनेज करण्यासाठी काय केलं तर यूज केलं जातं. त्यामध्ये काम करण्यासाठी आरडीबीएमएस काय केलं तर वापरलं जातं. मग हे करताना त्यामधून मेन गोष्ट काय तर तुम्हाला डेटा ऍक्सेस करता यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या करण्यासाठी आपण काय करतो आरडीबीएमएस वापरतो, जे की स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज आपण काय करतो ते आपण ऍक्सेस वगैरे करत असतो. मग पहिली कन्सेप्ट ह्याने दिलेली आहे ह्यामध्ये ती आहे टेबल म्हणजे काय. हे टेबल म्हणजे तुम्हाला सांगितलं की इन डीबीएमएस और आरडीबीएमएस टेबल इज अ कलेक्शन ऑफ डेटा elements organized in the term of row and column. So table is a form of row and column or collection of row and column in which data is stored. So table is called as a relations. Table काय बोललं जातं relations पण बोललं जातं. The table is a collection of related data entries and it consists of columns and row. टेबल काय असतो ह्यामध्ये डेटा एंट्रीज असतात. डेटा तुमचा एंटर केलेला असतो ज्यामध्ये तुमचे कॉलम्स आणि रो काय असतात include असतात. So table is the most common and simplest form of data storage in a relational database. टेबल काय एक सिंपल कॉमन आहे, सगळ्यांना माहिती आहे की ज्यामध्ये काय केलं तर डेटा स्टोअर केला जातो. सो टेबल तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की टेबल कसा असतो. ओके, यामध्ये आता एक एक्झाम्पल घेतलं आहे, स्टुडंट टेबल म्हणून एक्झाम्पल घेतलेलं आहे, ज्यामध्ये एसआयडी आहे, एक कॉलम आहे, त्यानंतर आहे एस नेम, एस एज आणि सिटी. एसआयडी मध्ये 1 2 3 4 5, त्यानंतर नेम आहे, तिथे एज आहे आणि सिटी आहे दिलेलं. तर हे एक टेबल आहे, एक्झाम्पल म्हणून एक टेबल आहे, ते आपण आता पुढे पुढे बघणार आहोत कन्सेप्ट मध्ये. तर हे असं टेबल असतं आरडीबीएमएस मध्ये, ज्यामध्ये काय असतं डेटा स्टोअर असतो. त्यानंतर जी कन्सेप्ट आहे ती आहे फील्ड. व्हॉट इज फील्ड? So every table is broken up into smaller entities called field. The field in the student table consists of SID, SNAME, SH, city. फील्ड जे आहेत त्या काय असतात वेगवेगळ्या काय एंटिटीज मध्ये काय केलेल्या आहेत डिवाइड झाले आहेत. मग आता स्टुडंट टेबल मध्ये कुठल्या कुठल्या फील्ड आहेत तर स्टुडंट टेबल मध्ये तुमचं काय SID आहे, SNAME आहे, बरोबर, SH आहे, सिटी आहे, ह्या सगळ्या काय आहेत फील्ड आहेत. ह्याला काय बोलतो आपण फील्ड बोलतो, की व्हर्टिकल मध्ये आहेत टेबल मध्ये. ओके, तर ह्या फील्ड आहेत. त्यानंतर याला कॉलम पण आपण बोलू शकतो, पण आरडीबीएमएस मध्ये त्याला काय बोलतात तर फील्ड बोलतात. A field is a column in a table that is designed to maintain specific information about every record in a table. फील्ड मध्ये काय असतात एक कॉलम असू शकतो ज्यामध्ये काय असतो रेकॉर्ड हा मेंटेन केलेला जातो, प्रत्येक इन्फॉर्मेशन जी असेल ती. त्यानंतर रेकॉर्ड और रो. रेकॉर्ड किंवा रो म्हणजे काय सांगलं हॉरिझॉन्टल जे काय टेबल मध्ये असतं त्याला काय बोलतात रो बोलतात, बरोबर आहे. रेकॉर्ड इज ऑल्सो कॉल्ड एज रो ऑफ डेटा. इज each individual entry that exists in a table. For example, there are 5 records. आता स्टुडंट टेबल मध्ये 5 रेकॉर्ड आहेत आपण बघितले, बरोबर आहे. इन अबाउट स्टुडंट टेबल फॉलोइंग इज अ सिंगल रो डेटा और रेकॉर्ड इन अ स्टुडंट टेबल. हा जो टेबल बनलेला आहे तो प्रत्येक 5 रेकॉर्डचा बनलेला आहे, बरोबर. ह्या टेबल मध्ये किती रेकॉर्ड आहेत आपण बोलू शकतो तर 5 रेकॉर्ड आहेत. इंडिव्हिज्युअल घेतला यातला रेकॉर्ड तर एक, आता 5 स्टुडंट आयडी काय 5th नंबरचा आयडीचा घेतला रेकॉर्ड, तर हा काय झाला 5th नंबर आयडीचा काय झाला रेकॉर्ड झाला. म्हणजे रेकॉर्ड मध्ये काय असतं तर थोडक्यात काय रोज जे काय तुमच्या टेबल मध्ये आहेत ते. त्यानंतर व्हॉट इज कॉलम ऑर डोमेन, आणि परत एक कन्सेप्ट दिलाय कॉलम किंवा डोमेन म्हणजे काय. सो कॉलम ऑर डोमेन इज अ व्हर्टिकल एंटिटी इन अ टेबल that contains all information associated with a specific field in a table. For example, a column in a student table is a city which represent location description. आता एक काय डोमेन किंवा कॉलम ही काय वेगळी कन्सेप्ट नाही, तुम्ही दोन कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवा मेनली, ती म्हणजे फील्ड आणि रेकॉर्ड. कॉलम तुम्हाला माहिती आहे सिटी एक कॉलम आहे ज्यामध्ये काय वेगवेगळ्या सिटीज दिल्या आहेत स्टुडंटच्या. त्यानंतर डिग्री ऑफ रिलेशनल स्केमा. डिग्री ऑफ रिलेशनल स्केमा दॅट इज आर इज डिफाइंड एज द नंबर ऑफ ऍट्रिब्यूट ऑर द कॉलम इन अ स्केमा. आता ह्यामध्ये रिलेशनल स्केमा हा इथे काय दाखवलेला की डिनोट केलं होतं आरने डिनोट केलं होतं, आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे ऍट्रिब्यूट्स किंवा कॉलम्स हे इन्क्लूड असतात जेव्हा डिनोट करतो आपण रिलेशनल स्केमा. सो स्टुडंट इज द वन ऑफ द रिलेशनल स्केमा, and in that student relational schema
देर आर व्हेरियस ॲट्रिब्यूट्स दॅट इज अ कॉलम्स. म्हणजेच काय तर तुमचं SID असेल, SNAME असेल, SAge आहे, त्यानंतर SCT आहे, सिटी आहे. तर हे सगळे काय आहेत तर त्याचे ॲट्रिब्यूट तुम्ही जेव्हा डिनोट करता, जेव्हा तुम्हाला दाखवायचं असतं की हे रिलेशनल डेटाबेस आहे, त्यावेळी तुम्ही हे असं आर दाखवा. इथे बघा फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे आर मध्ये, आणि त्या आर मध्ये तुम्ही फील्ड्स आणि ॲट्रिब्यूट कॉमा देऊन काय करू शकता, दाखवू शकता. दॅट इज अ डिग्री ऑफ रिलेशनल स्केमा. त्यानंतरचा एक मेन पॉइंट आहे तो म्हणजे डेटाबेस कीज. तर डीबीएमएस किंवा कीज हा काय प्रकार आहे डीबीएमएस मध्ये किंवा डेटाबेस मध्ये. तर की आपण काय यूज करतोय प्रत्येकाला माहिती असेल, बरोबर. की का यूज करतो तर आपण एक सिक्युरिटी पर्पज साठी यूज करतो, मेन म्हणजे चावी बोलतो आपण. त्यानंतर एक आयडेंटिफाय करण्यासाठी, बरोबर आहे. प्रत्येक बाईकची की काय असते वेगवेगळी असते, किंवा प्रत्येक घराची की काय असते वेगवेगळी असते. म्हणजेच काय करतं ते युनिकली आयडेंटिफाय करतं त्या घराला पण, आणि ते काय असते सेपरेट सिक्युरिटीसाठी पण काय केलं तर यूज केलं. तर डीबीएमएस मध्ये की वापरायचं कारण काय आहे, तर तुमचा डेटाबेस मध्ये जी काही रिडंडन्सी आहे, डुप्लिकेट डेटा बोलतो आपण, बरोबर आहे, किंवा सेम एंट्रीज बोलतो आपण, त्या सेम एंट्रीज होऊ नये, बरोबर. सेम नावाच्या अगदी सेम आयडी पासून ते तुमचं टोटल इन्फॉर्मेशन सेम असू शकते, बरोबर आहे. हे सगळ्या रिडंडन्सी आहेत, त्या रिडंडन्सी काय करायला पाहिजेत, कमी करायला पाहिजेत. त्यासाठी काय केलं तर मेनली की हे काय केलं तर यूज केलं जातं. So key are the part of the relational database and a vital role in a structure of table. They ensure each record within the table can be uniquely identified by one or more combination of fields within the table by enforcing integrity and identifying the relationship between the tables. दुसरी गोष्ट म्हणजे इंटिग्रिटी आणि रिलेशन फाइंड करायला किंवा आयडेंटिफाय करायला पण की हे काय केलं तर यूज केलं जातं. ते कसं केलं तर कुठल्या कीज वापरल्या जातात ते आपण वन बाय वन बघूया. आता अ की इज अ लॉजिकल वे टू ऍक्सेस द रेकॉर्ड इन अ टेबल. इट इज ऑल्सो लॉजिकल वे. तुम्ही की वापरून काय करू शकता, त्या पर्टिक्युलर डेटा पण काय करू शकता, ऍक्सेस करू शकता. आता बघितलं आपण की स्टुडंट टेबल आहे, त्यामध्ये काय आयडी आहे, रोल नंबर आहे, बरोबर आहे. आता ह्या ठिकाणी एक कन्सिडर करा टेबल इथे दिलेलं आहे, स्टुडंट टेबल. आता हे स्टुडंट टेबल तिथं काय करा, कन्सिडर करा. वाचा हे काय, कन्सिडर अ रजिस्टर स्टुडंट. दॅट इज आता ह्या स्टुडंटच्या टेबलमध्ये काय काय आहेत फील्ड, तर GR नंबर आहे, रोल नंबर आहे, एफ नेम आहे, एल नेम आहे, DOB आहे, फोन आहे, ऍड्रेस आहे. आणि दुसरा एक टेबल आहे तो कुठला आहे, रिझल्ट. त्यामध्ये काय तर रिझल्ट मध्ये काय GR नंबर आहे, सबकोड आहे, मार्क्स आहे. तर GR नंबर म्हणजे काय तर तुमचा जनरल नंबर, हा एक काय असतो युनिक नंबर असतो. जेव्हा तुम्ही स्कूलमध्ये वगैरे तुम्हाला माहिती असेल की GR नंबर असतो तुमच्या आयडी वरती, किंवा तुमचं LC असेल, तो जनरल रजिस्टर नंबर त्याला बोलतात. जनरल रजिस्टर नंबर हा युनिक असतो. म्हणजे आतापर्यंत जेवढे स्टुडंट आले स्कूल साठी असतं किंवा कॉलेजसाठी असतं, आपण बोलू शकतो की आता 1000 किंवा 5000 किंवा 10,000 स्टुडंट झाले असतील स्कूलमध्ये, तर प्रत्येकाचा जो GR नंबर आहे तो काय असतो, वेगळा असतो. ते GR नंबरने काय केलं असतं, आयडेंटिफाय केलं असतं. आता हे काय केलेलं आहे, एक GR नंबर आहे. रोल नंबर हा प्रत्येकाचा वेगळा असतो क्लासमध्ये, ते तुम्हाला माहिती असेल की 1 2 3 4 वेगळा काय असतात, रोल नंबर प्रत्येकाचे काय असतात, वेगळे असतात. त्यानंतर एफ नेम आहे, एल नेम आहे, डेट ऑफ बर्थ, हे सगळे काय फील्ड्स आहेत, कॉलम्स आहेत एका टेबलमध्ये. कुठल्या टेबलमध्ये तर स्टुडंट टेबलमध्ये. त्यानंतरचा एक टेबल आहे तो कुठला आहे, रिझल्ट. रिझल्ट टेबलमध्ये काय तर GR नंबर घेतलेला आहे त्यांनी, सब्जेक्ट कोड आणि मार्क्स. तर यामध्ये कॉलम जे काय कॉमन तुम्हाला दिसत असेल तर GR नंबर, आणि इथे पण काय GR नंबर आहे. हे दोन काय आहेत, कॉमन फील्ड ह्या ठिकाणी काय त्यांनी घेतलेले आहे, बरोबर आहे. स्टुडंट एक टेबल आहे, स्टुडंटला तर GR नंबर, हे GR नंबर आणि हा GR नंबर कॉमन आहे. म्हणजेच काय स्टुडंट आणि रिझल्ट मध्ये काहीतरी रिलेशन आहे, बरोबर आहे. हे रिलेशन काय केलं तर एक कॉमन कीनी काय केलेलं आहे, इथे आयडेंटिफाय केलेलं आहे. GR नंबर ह्या कीनी काय केलेलं आयडेंटिफाय केली. ह्यासाठीच काय केलं जातं, ह्या ठिकाणी की हे वापरलं जातं. एक तर युनिकली तुम्हाला आयडेंटिफाय करायला पाहिजे, डेटा युनिकली आयडेंटिफाय केला जातो. तुमचा ऍक्सेस करण्यासाठी, डेटा पर्टिक्युलर ऍक्सेस करण्यासाठी तुम्ही वापरू शकता, बरोबर आहे. तर या ठिकाणी सेव्हरल कीज आहेत, वेगवेगळ्या कीज या डीबीएमएस मध्ये आहेत. त्या कोणत्या आहेत,
तर पहिली कॅन्डिडेट की, तुम्हाला कॅन्डिडेट की काय सांगतो, आणि त्यानंतर आता मोस्टली डीबीएमएस मध्ये कॅन्डिडेट की आणि प्रायमरी की ह्या दोनच की काय केल्या जातात, यूज केल्या जातात. कॅन्डिडेट की आणि प्रायमरी की. बाकी जे आहेत सुपर की आहे, त्यानंतर अल्टरनेटिव्ह की आहे, कॉम्बिनेशन की आहे, ह्या सगळ्या की ज्या आहेत त्या तुम्ही जर कन्सेप्ट म्हणून लक्षात ठेवा. पण मोस्टली कॅन्डिडेट की आणि प्रायमरी की ह्या काय केल्या जातात, मोस्टली यूज केल्या जातात डीबीएमएस मध्ये. So candidate key काय? A candidate key is a subset of super key. A candidate key is a single field or the least combination of field that uniquely identify each record in a table. कॅन्डिडेट की काय असू शकतं, तर तुमचं एक कॅन्डिडेट की म्हणजे सेट ऑफ द कीज किंवा सेट ऑफ द युनिक की. प्रत्येक फील्ड, प्रत्येक रेकॉर्ड हा युनिकली आयडेंटिफाय व्हायला पाहिजे, बरोबर आहे. मग ते युनिकली आयडेंटिफाय होण्यासाठी कॅन्डिडेट की काय केले ते यूज केले जाते, किंवा कॅन्डिडेट की काय करते ते आयडेंटिफाय करते. तुमचा जो काय डेटा आहे, जो काय रेकॉर्ड आहे, तो युनिकली आयडेंटिफाय केला जाऊ शकतो. पण हा युनिकली आयडेंटिफाय करताना ह्यामध्ये की ज्या आहेत किंवा फील्ड ज्या आहेत त्या जास्त असू शकतात. कॅन्डिडेट की मध्ये काय असतात, कॅन्डिडेट की मध्ये काय असतं, की म्हणजे काय, की म्हणजे काय असतं, तर त्यामध्ये युनिकली आयडेंटिफाय केला तो डेटा. डेटा जो आहे तो युनिकली आयडेंटिफाय केला जातो. जो प्रत्येक डेटा आहे तो वेगळा आहे, तो काय आहे, सेपरेट आहे, किंवा तो डेटा जो आहे तो दुसऱ्या डेटा बरोबर काय डुप्लिकेट नाहीये, बरोबर. हेच काय केलं तर आयडेंटिफाय केलं जातं. ते आयडेंटिफाय करताना त्या ठिकाणी कॅन्डिडेट की ही यूज केली जाते. आता कॅन्डिडेट की मध्ये काय असू शकतं, तर कॅन्डिडेट की मध्ये सेट ऑफ फील्ड्स असू शकतात, बऱ्याचशा फील्ड मध्ये. त्यामध्ये काय असू शकतं, आता एक कॅन्डिडेट की घेतली आपण, तर त्या कॅन्डिडेट की मध्ये एक्झाम्पल मध्ये बघितलं आपण, इथे स्टुडंट टेबल आहे, इथे रिझल्ट टेबल आहे, बरोबर आहे. आता स्टुडंट टेबल मध्ये इथे घेतलं एक्झाम्पल बघा, हे वाचा. इन अबाव रिलेशन इन अ स्टुडंट देअर GR number and roll number are the candidate key as a uniquely identify the records. GR number आणि रोल नंबर ह्या कॅन्डिडेट की असू शकतात. का, तर त्या युनिकली आयडेंटिफाय करतात. तुमचा GR नंबर हा युनिक असू शकतो, रोल नंबर पण काय असतो, युनिक असतो. कारण की रोल नंबर हा एका क्लासमध्ये कुणाचाच डुप्लिकेट किंवा दुसरा, आता 5 नंबरचा रोल नंबर आहे, तो 5 नंबरचा रोल नंबर दुसऱ्याचा असू शकत नाही. म्हणजेच ती काय आहे, तर ती युनिक की आहे, बरोबर आहे. मग ती युनिक की आयडेंटिफाय करताना काय केलं ते ह्या ठिकाणी, आता स्टुडंट जी काही कॅन्डिडेट की आहे त्या कॅन्डिडेट की मध्ये काय केलं त्यांनी, दोन की घेतले, म्हणजे काय सेट ऑफ कीज घेतलेल्या आहेत, ज्या काय करतात युनिकली आयडेंटिफाय करतात. मग या ठिकाणी तुम्ही एफ नेम पण घेऊ शकता, एल नेम पण घेऊ शकता, पण एक अशी की पाहिजे ह्या कॅन्डिडेट की मध्ये जी काय करते, युनिकली आयडेंटिफाय करते. आता एफ नेम काय जे नेम आहे ते डबल असू शकतं, बरोबर आहे, डुप्लिकेट असू शकतं, दोघा तिघांची नेम काय असू शकतात, सेम असू शकतात. मग त्यासाठी GR नंबर आणि रोल नंबर त्यांनी घेतलेला आहे. GR नंबर आणि एफ नेम पण तुम्ही घेऊ शकता, बरोबर आहे. सेट ऑफ फील्ड्स तुम्ही घेऊ शकता कॅन्डिडेट की मध्ये, सेट ऑफ फील्ड्स तुम्ही काय घेऊ शकता आणि त्या कॅन्डिडेट की म्हणून काय करू शकता, यूज करू शकता. कशाला, तर युनिकली आयडेंटिफाय करण्यासाठी, बरोबर आहे. त्यानंतर आहे सुपर की. सुपर की काय करते, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ फील्ड विदिन अ टेबल दॅट युनिकली आयडेंटिफाय इच रेकॉर्ड विदिन द टेबल. सेम लाईक कॅन्डिडेट की, सुपर की असते. ह्यामध्ये पण काय असतात, सेट ऑफ फील्ड्स असतात, ज्यामध्ये GR नंबर आहे, रोल नंबर आहे, ज्या काय करतात युनिकली आयडेंटिफाय करतात. पण ह्यामध्ये पण सेम दिला की GR एक तुमची युनिक की आहे, त्याबरोबर तुमचं काय पाहिजे, इथे एक दुसरा पण काय पाहिजे, की किंवा फील्ड पाहिजे. इट इज ऑल्सो द सेट ऑफ फील्ड्स, दॅट इज अ सुपर की. मेनली कॅन्डिडेट की ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, किंवा कारण की जेव्हा जेव्हा आपण टेबल वापरतो, टेबलमध्ये प्रत्येक ठिकाणी कॅन्डिडेट की ही असतेच. कॅन्डिडेट की इज अ सेट ऑफ द फील्ड्स दॅट युनिकली आयडेंटिफाय द इच रेकॉर्ड. रेकॉर्ड आयडेंटिफाय करायला कॅन्डिडेट की ही काय केली ती यूज केली जाते. कॅन्डिडेट की मध्ये काय काय असतं, तर कॅन्डिडेट की मस्ट पजेस द फॉलोइंग रूल्स. इट मस्ट कंटेन युनिक व्हॅल्यू. कॅन्डिडेट की मध्ये कुठले कुठले रूल्स दिले आहेत, तर त्याने दिलेले आहेत की एक युनिक व्हॅल्यू ह्या कॅन्डिडेट की मध्ये पाहिजे. इट मस्ट नॉट कंटेन नल व्हॅल्यूज. नल व्हॅल्यू ह्यामध्ये नसायला पाहिजे. रिकामी व्हॅल्यू आपण बोलतो, किंवा कुठली पण तुमचं जे काही फील्ड असेल ती त्यामध्ये रिकामी नसावी. त्यानंतर इट कंटेन्स द मिनिमम नंबर ऑफ फील्ड्स टू इन्शुअर द युनिकनेस. मिनिमम नंबर ऑफ फील्ड्स पाहिजे, जेणेकरून काय होईल, तुमचं युनिकनेस काय होईल, आयडेंटिफाय होईल. त्यानंतर इट मस्ट युनिकली आयडेंटिफाय इच रेकॉर्ड इन अ टेबल. प्रत्येक टेबलचा रेकॉर्ड मधला, प्रत्येक टेबल मधला पूर्ण रेकॉर्ड जो आहे तो त्यांनी काय केला पाहिजे, युनिकली आयडेंटिफाय केला पाहिजे. आता सपोज आपल्या क्लासमध्ये अभिषेक तांबे नावाचे दोन विद्यार्थी आहेत, बरोबर आहे.
मग अभिषेक तांबे नावाचे 2 विद्यार्थी आहेत, ते असताना पण त्यांचा रेकॉर्ड हा युनिकली कसा काय आयडेंटिफाय होतोय, तर त्यांचा रोल नंबर असेल, बरोबर आहे. त्या रोल नंबरने काय होते, ते युनिकली आयडेंटिफाय केले जाते. म्हणजेच काय, प्रत्येक रेकॉर्ड मध्ये इट मस्ट कंटेन युनिकली आयडेंटिफाय इच रेकॉर्ड. प्रत्येक रेकॉर्ड हा काय केला पाहिजे, त्यांनी युनिकली आयडेंटिफाय केला पाहिजे, जेणेकरून तुमचं डुप्लिकेट एंट्री किंवा रिडंडन्सी असेल ती काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. तर ही झाली कॅन्डिडेट की. त्यानंतर प्रायमरी की. प्रायमरी की एक सिंपल भाषेत सांगायचं झालं तर ही एक तुम्ही ब्लॅक लाईन आहे ह्या ठिकाणी, ती लक्षात ठेवलं, ज्याला मी डार्क केलेला आहे, सिलेक्ट केलाय. तर प्रायमरी की इज इक्वल टू युनिक प्लस नॉट नल. प्रायमरी कीच्या 2 ज्या मेन कन्सेप्ट आहेत, तर प्रायमरी की तुमची युनिक पाहिजे आणि नॉट नल पाहिजे. म्हणजे काय, ती नल असूच नये आणि काय पाहिजे, युनिक पाहिजे. ह्या 2 गोष्टी ज्यामध्ये असतील, ज्या फील्ड मध्ये असतील, ती फील्ड म्हणजे काय, तुमची प्रायमरी की. म्हणजे अशा फील्ड कोणत्या असतात, तर अशा फील्ड तुमचा जीआर नंबर मगाशी घेतला आपण, स्टुडंट टेबल घेतला एक्झाम्पल, तर जीआर नंबर घेतला, जी काय युनिक आहे, बरोबर आहे, युनिक आहे. त्यानंतर काय, नल नाही आहे, कुठला पण रोल नंबर हा नल ठेवू शकत नाही तुम्ही, बरोबर आहे. रोल नंबरची एंट्री कुठली पण रिकामी असू शकत नाही, बरोबर आहे. त्यानंतर युनिक असते, डुप्लिकेट असू शकत नाही, डबल डबल एंट्रीज त्या रोल नंबरच्या, एकाच रोल नंबरच्या असू शकत नाहीत, बरोबर आहे. म्हणजेच काय, प्रायमरी की. प्रायमरी की इज अ कॅन्डिडेट की दॅट इज मोस्ट अप्रोप्रिएट टू बी द मेन रेफरन्स की फॉर द टेबल. So as its name suggests, it is a primary key for the reference for the table that is used throughout the database to help establish relationship between the other tables. प्रायमरी की ही दुसऱ्या टेबल बरोबर, आता स्टुडंट टेबल एक आहे आणि त्यानंतर रिझल्ट टेबल आहे, ह्या 2 टेबल मध्ये जे काही रिलेशन दाखवलेलं आहे, त्या रिलेशन मध्ये एक प्रायमरी की ही त्या ठिकाणी आहे, बरोबर आहे. ही एक प्रकारची कॅन्डिडेट कीच आहे, पार्ट ऑफ द कॅन्डिडेट की, बट इट इज अ युनिक अँड नॉट नल. कॅन्डिडेट कीचाच हा प्रकार आहे, पण ती काय आहे, युनिकली आयडेंटिफाय केली जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिलेशन, तुमचे जे काय टेबल्स आहेत, त्या टेबल्स एकमेकाला जॉईंट असतील, किंवा रिझल्ट इज अ डिफरंट टेबल अँड स्टुडंट इज अ डिफरंट टेबल, बरोबर आहे. डिपार्टमेंट पण तुम्ही घेऊ शकता, पण हे एकमेकाबरोबर कनेक्ट आहेत. ते एकमेकाबरोबर कनेक्ट असताना त्यामध्ये तुम्ही कुठली फील्ड दाखवू शकता जी कॉमन आहे, मग त्या ठिकाणी जीआर नंबर आहे, रोल नंबर आहे, हे फील्ड्स आहेत त्या काय कॉमन आहेत. त्या कॉमन असल्यामुळे काय केलं, तर तुम्हाला त्या तुम्ही डिफाईन करू शकता, जेणेकरून काय होईल, तुम्हाला युनिकली आयडेंटिफाय किंवा जी काही एंट्री आहे ती नीट दाखवता येईल. So in above student table, GR number will be the most appropriate choice of the primary key. GR number ही एक बेस्ट चॉईस आहे प्रायमरी की साठी. प्रायमरी की तुम्ही कुणाला पण डिफाईन करू शकता, असं काही नाही, पण ती डिफाईन करताना असं लक्षात घेतलं पाहिजे की ती की युनिक असायला पाहिजे आणि नॉट नल असायला पाहिजे. तुम्ही नेमला घेतलात प्रायमरी की, तर नेम काय असू शकतो, डबल असू शकतो. ऍड्रेसला घेतलात तर ऍड्रेस डबल असू शकतो. फोन नंबर पण काय असू शकतो, डबल असू शकतो. मग प्रायमरी की मध्ये तुम्ही आधार कार्ड पण घेऊ शकता, जो आधार कार्ड काय असतो प्रत्येकाचा वेगळा असतो आधार नंबर. पॅन नंबर पण तुम्ही घेऊ शकता, लायसन्स नंबर पण घेऊ शकता. ह्या काय सगळ्या की ज्या आहेत, ह्या अशा गोष्टी आहेत ज्या काय युनिक आहेत, त्या डुप्लिकेट नाही आहेत, बरोबर, त्या डबल असू शकत नाहीये. तर ही काय प्रायमरी की. सो हे एक्झाम्पल ऑफ द प्रायमरी की. त्यानंतर आपल्याला बघायचे आहे फॉरेन की. फॉरेन की काय, प्रायमरी की तुम्हाला समजली असेल तर फॉरेन की समजेल. Foreign key is a generally primary key from one table that appears as a field in the another, where the first table has a relationship to the second. Foreign key काय करते, तर फॉरेन की इज अ प्रायमरी की. ही काय प्रायमरी कीच आहे, पण ही तुम्ही रेफर करता दुसऱ्या टेबलला, बरोबर आहे. आता स्टुडंट टेबल मध्ये आणि रिझल्ट टेबल हे 2 टेबल आहेत, या 2 टेबलचं रिलेशन मला दाखवायचंय, पण ते दाखवताना मी काय केलंय, जीआर नंबर जो आहे तो काय केलाय, प्रायमरी की दाखवलेला आहे. तो जीआर नंबर मी स्टुडंट टेबल मध्ये घेतला, रिझल्ट टेबल मध्ये घेतला. तो रिझल्ट टेबल मध्ये जीआर नंबर जेव्हा गेला तेव्हा तो काय झाला, फॉरेन की झाला. या ठिकाणी बघा,
हे टेबल्स आहेत, हे फील्ड्स आहेत टेबलच्या. स्टुडंट मध्ये GR नंबर आहे आणि रिझल्ट मध्ये पण GR नंबर आहे, बरोबर आहे. तर ही प्रायमरी की आहे, म्हणजे युनिक की आहे ह्या टेबलची. तर मला रिझल्ट टेबल दाखवायचं आहे. रिझल्ट टेबल मध्ये पण काय दाखवायचं आहे, जेव्हा मला स्टुडंट कुणाचा असणार रिझल्ट, तर स्टुडंटचाच असणार आहे, बरोबर आहे. तो रिझल्ट जेव्हा असेल तो आयडेंटिफाय करताना मी काय करेन, GR नंबर ह्या ठिकाणी देईन, जेणेकरून काय होतील, ते स्टुडंटचा रिझल्ट जो आहे तो युनिकली काय होईल, आयडेंटिफाय होईल. मग हा GR नंबर मी ह्या ठिकाणी वापरणार आहे, हीच फील्ड मी ह्या ठिकाणी वापरणार आहे, बरोबर आहे. हीच फील्ड मी ह्या ठिकाणी वापरणार आहे. आता ही फील्ड जी आहे ती ह्या टेबलमध्ये काय प्रायमरी की आहे, आणि रिझल्ट टेबलमध्ये जेव्हा ती गेली तेव्हा ती काय झाली, रेफर झाली. ह्या टेबलनी काय केली, स्टुडंट टेबलनी ती काय केली, रेफर केली कुणाला, रिझल्टला. जेव्हा ती रेफर झाली त्याला काय म्हटलात आपण, फॉरेन की म्हणतो. जी प्रायमरी की आपण जेव्हा रेफर करतो दुसऱ्या टेबलला, तेव्हा ती काय होते, फॉरेन की होते. फॉरेन की म्हणजेच काय, प्रायमरी कीच असते, पण ती जेव्हा दुसऱ्या टेबलला आपण रेफर करतो तेव्हा ती काय होते, फॉरेन की होते. सो दिस इज द फॉरेन की. नंतर सेकंडरी की किंवा अल्टरनेट की. सेकंडरी की किंवा अल्टरनेट की काय, अशा की ज्या तुमच्या प्रायमरी की पण आहेत, प्रायमरी की आहेत. मग आता त्यामध्ये GR नंबर आणि कुठला आहे, रोल नंबर, ह्या प्रायमरी की आहेत. आता आपण वापरली कुठली, GR नंबर ही काय केली, प्रायमरी की वापरली, बरोबर आहे, जी युनिक आहे. ह्या की पण काय असतात, युनिक असतात, डुप्लिकेट नसतात. पण ह्या अशा की आहेत ज्या तुम्ही प्रायमरी की सोडून ज्या काही कीज आहेत, ज्या युनिकली आहेत, ज्या तुम्ही प्रायमरी की म्हणून पण वापरू शकता, त्याला काय बोलतात, अल्टरनेट की बोलतात. अल्टरनेट म्हणजे किंवा सेकंडरी की, त्या पण काय आहेत, प्रायमरी कीज आहेत, त्या पण युनिकच आहेत. दोन कॉलम ज्यामध्ये GR नंबर आणि रोल नंबर, दोन कॉलम काय युनिक आहेत, बरोबर आहे. दोन्ही कॉलम काय युनिक आहेत, दोन्ही कॉलम काय प्रायमरी की आपण बोलू शकतो. पण एक प्रायमरी की वापरलाय म्हणून काय बोलले आपण, दुसऱ्याला काय केलं, अल्टरनेट की बोलू शकतो. म्हणजे अल्टरनेट किंवा सेकंडरी, बरोबर आहे, दुसरा चॉईस बोलू शकतो आपण. वन ऑर मोर चॉईस ऑफ प्रायमरी की, बरोबर आहे. वन ऑर मोर चॉईस ऑफ प्रायमरी की म्हणजेच काय, अल्टरनेट की किंवा सेकंडरी की पण तुम्ही त्याला बोलू शकता. त्यानंतर कंपोजिट की. कंपोजिट की मध्ये काय असतं, इट इज अ कन्सिस्ट ऑफ मोर दॅन वन फील्ड टू युनिकली आयडेंटिफाय अ रेकॉर्ड. ह्यामध्ये काय असतात, मोर दॅन वन फील्ड असतात. पण मोर दॅन वन फील्ड जरी असल्या कंपोजिट की मध्ये, तरी पण ह्यामध्ये एक प्रायमरी की ही असायलाच पाहिजे. तुम्ही कंपोज करताय, वेगवेगळ्या की असतील ज्यामध्ये तुमचं स्टुडंटचं नेम असेल, स्टुडंटचा ऍड्रेस असेल, हे कंपोज करताय तुम्ही. बऱ्याचशा फील्ड ह्यामध्ये घेऊ शकता, पण त्या बऱ्याचशा फील्ड घेताना त्यामध्ये तुम्हाला एक प्रायमरी की ही घ्यायलाच पाहिजे. कंपोजिट की म्हणजे काय, इट इज अ कॉम्बिनेशन, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ द कीज और फील्ड, बरोबर आहे. सो composite key is a consist of more than one field or uniquely identify a record. So these differ from the composite compound key in that one or more attributes which make up the key are not simple key in the own right. So this is the composite key. Hope so की तुम्हाला समजलं असेल की कोणत्या कोणत्या आपण चार सुपर की बघितलं, त्यानंतर कॅन्डिडेट की बघितलं, त्यानंतर प्रायमरी की बघितलं, फॉरेन की बघितलं, अल्टरनेटिव्ह की बघितलं आणि कंपोजिट की बघितलं. आता ह्यामध्ये प्रायमरी की आणि कॅन्डिडेट की ह्या मोस्टली यूज केल्या जातात DBMS मध्ये. त्यानंतर रिलेशनल इंटिग्रिटी रूल्स काय. आता रिलेशनल इंटिग्रिटी रूल्स मध्ये हा रूल काय, तर ह्या रूल मध्ये दोन इंटिग्रिटी रूल, इंटिग्रेट ठेवणार, डेटा तुमचा इंटिग्रेट ठेवणार, एकत्र राहण्यासाठी, किंवा तुमचं कुठलाही एरर यायला नको, तुमचा कुठलाही डुप्लिकेट एंट्री नको, ह्या की वापरताना किंवा तुम्ही रिलेशनल डेटाबेस यूज करताना, त्यासाठी दोन रूल त्यांनी त्या ठिकाणी दिले. कुठले रूल्स आहेत, तर तुमचा एक आहे, पहिला म्हणजे आहे तो आहे एंटिटी इंटिग्रिटी, आणि दुसरा आहे तो आहे रेफरन्शियल इंटिग्रिटी. हे दोन रूल जे आहेत, एंटिटी इंटिग्रिटी आणि रेफरन्शियल इंटिग्रिटी, हे तुमचे रूल्स आहेत. तुम्ही